हॅलो फ्रेंड्स, तर आज हा ब्लाऊज आलेला होता शिवायला आणि तोही त्यांना अर्जंट पाहिजे होता आणि तोही डिझाईनचा पाहिजे होता. तर त्यासाठी मी आज एकदम सोपी अशी ही डिझाईन आज तुम्हाला शिकवणार आहे. तर हे बघा, गळा आहे आपला 10 इंच आणि गळा रुंदी खालच्या साईडने 3 इंच आणि वरच्या साईडने आपण 2.5 इंच मोजून घेतलेले आहे. आणि खूप फास्टली मी हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर त्यासाठी मी डिझाईनही तशीच निवडलेली आहे जी पटकन होईल. तर हे बघा, एकदम फास्टमध्ये मी ही आजची डिझाईन बनवलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने आज आपण डिझाईनला कॅनव्हासचाही वापर करणार नाही आहे, जेणेकरून एकदम फास्टमध्ये आपण ही डिझाईन पूर्ण करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आकार दिलेला आहे आणि आता आपण तो कट करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. त्यावर अशा पद्धतीने आपण अस्तर ठेवून घेऊ. ठीक आहे, आणि आता आपल्याला गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे. नळही आपण त्यालाच अटॅच करून घेणार आहोत. अशा पद्धतीने नळ मधून बाहेर घ्यायचे आहे. ठीक आहे, जेणेकरून नळ पण त्याला अटॅच होऊन जाईल आणि अशा पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचं आहे. एकदम फास्टली ही डिझाईन तयार होते. हे बघा, अशा पद्धतीने आपण दुसरीही नॉट लावून घेतलेली आहे. एकदम कमी वेळेत डिझाईनचा ब्लाऊज मी हा शिवलेला आहे. खालच्या साईडनेही आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पट्टी लावायचीही गरज पडणार नाही. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज नवनवीन ब्लाऊज डिझाईन किंवा मग ब्लाऊजच्या आयडियाज तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटेल. हे बघा, आपण आता याला छोटे छोटे कट्स देणार आहोत, जेणेकरून आपण जी डिझाईन बनवलेली आहे ती एकदम परफेक्टली तिचा शेप येईल. ठीक आहे, हे बघा, अशा पद्धतीने आपण कट देऊन घेतलेले आहे आणि आता आपण त्याला अशा पद्धतीने हात घालून बाहेर ओढणार आहोत. ठीक आहे, आणि वरच्या साईडने आपल्याला नॉट ओढायचे आहे. हे बघा, एकदम सुंदर असा हा ब्लाऊज आहे आणि एकदम सोपी ही डिझाईन आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण वरच्या साईडने दाब टीप देऊन घेऊ अशा पद्धतीने. ठीक आहे, सेम खालच्या साईडने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचे आहे. बघा, फास्टमध्ये आपण ही डिझाईन तयार करत आहोत. ठीक आहे, साईडने आपण अस्तर जॉईंट करून घेऊ पूर्ण. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचंही अस्तर जॉईंट करून घेऊ. आणि आता आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ. तर हे बघा, आपण साडीच्या कलरची लेस घेतलेली आहे. एकदम बारीक लेस घेतलेली आहे आणि आता आपल्याला ती अशा पद्धतीने लावायची आहे. तर आपण हीच लेस डबल लावणार आहोत. तर ती कशा पद्धतीने लावणार आहोत ते बघा. ठीक आहे, हे बघा, पूर्ण गळ्याला आपण ही लेस लावून घेणार आहोत. कमीत कमी वेळेत खूप सारा नफा करून देणारा असा हा ब्लाऊज मी शिवलेला आहे. ठीक आहे, लेस लावून झालेली आहे. आता आपण परत एकदा हीच लेस लावणार आहोत.
ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण अर्धा इंचमध्ये गॅप ठेवून ही लेस लावायची आहे, जेणेकरून डिझाईनना अजून छान लूक येईल. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने ही लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि आता आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. त्याला आपण टक्स टाकून घेणार आहोत. तर हे बघा मी दोन्ही साईडला टक्स टाकून घेतलेले आहे. आणि अजून आपण याला छोटे छोटे लटकनही त्याच कपड्याचे बनवणार आहोत. ज्यांचा हा ब्लाऊज होता त्यांनी ऐन वेळेवर हा ब्लाऊज आणून दिलेला आहे आणि त्यांना डिझाईनही पाहिजे आहे, त्यासाठी मी ही डिझाईन निवडलेली आहे. एकदम कमी वेळेत ही डिझाईन मी तयार केलेली आहे. तर हे बघा मी त्याला छोटे छोटे लटकनही बनवून घेतलेले आहे. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने हे छोटे छोटे लटकन तयार झालेले आहे आणि हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लूक. तर तुम्हाला आजची ही डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. हे बघा अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. तर चलो बाय.